नमस्कार मित्रांनो, मुक्ता कविता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही आलो होतो स्विमिंग टँकवर स्विमिंग करायला। रविवारचा दिवस असल्यामुळे आणि रियाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही जवळच्याच एका हॉटेलमधल्या स्विमिंग टँकवर आलो होतो। इथे अतिशय सुंदर अशी सजावट केलेली होती। बघा, समोर दर्शनी भाग किती चांगला आहे। आता आम्ही लिफ्टमधून सगळ्यात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी म्हणून इथे थांबलो होतो आणि लिफ्ट आल्यावर त्याच्यामध्ये बसलो। आता तिथे फोटो काढण्याची घाई सुरू झाली। लिफ्ट अतिशय चकचकीत होती आणि लिफ्टमध्ये लाईट्स इतके लावले होते म्हणून रियानी आणि मी तिथे फोटो काढून घेतले आणि रियानी स्वतःचे एकटीचे पण काढले। मग नंतर सगळ्यात वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर हा स्विमिंग टँककडे जायचा भाग अतिशय छान सजवला होता। बाजूच्या भिंतींवरही हिरवं गवत लावलेलं होतं। तिथे गेल्यावर 2 जण कर्मचारी आमच्या स्वागतासाठी तिथे तयारच होते। आम्ही येणार आहे हे आधी कळवलं होतं। हा परिसरही अतिशय सुंदर आणि स्वच्छ करून ठेवला आहे। हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ स्विमिंग टँक असा मेंटेन केलेला आहे। आज इथे संडे असूनही कोणीच आलेलं नव्हतं। रियाची पाण्यात उतरायची अतिशय घाई सुरू होती। वरून हा मध्य नागपूरचा नजारा अतिशय छान दिसत होता। ही हिरवळही वरच्या मजल्यावर छान होती आणि मग स्विमिंग टँकमध्ये उतरायची घाई झाली। मग पोहणं सुरू झालं रियाचं। तिला फार आनंद होत होता। आज ऊनही कडक होतं, त्याच्यामुळे टँकमध्ये उतरल्याबरोबर थंडगार वाटलं आणि ती आनंदाने नाचायलाच लागली। तिला काय करू आणि काय नको असं झालं आणि मग सारखी ती मला पोहून दाखवत होती। बघ मला असं जमत आहे, बघ मी किती छान पोहू शकते आणि सारखी उड्या मारत होती। मग नंतर बाहेर आल्यावर तिला थंडी वाजायला लागली। इथला परिसर अतिशय छान आहे आणि शांतता आहे। मग तिला लागली भूक। कपडे बदलल्यावर आम्ही लोणी स्पंज डोसा खायला आलो। इथला लोणी स्पंज डोसा अतिशय छान आणि मऊ लुसलुशीत असा चविष्ट बनवतात। बघा, याच्याबरोबर एका द्रोणामध्ये चटणी देतात। 3 डोसे केळीच्या पानावर, तसंच द्रोणामध्ये ओल्या नारळाची चटणी आणि आलूची भाजी। असा हा पोटभर नाश्ता फक्त 50 रुपयात बरं का। आणि हा उभं राहूनच खावा लागतो। हिला फार मजा आली। कसा वाटला आजचा व्हिडिओ? थँक्यू।